नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. इयत्ता 12वी विषय इंग्लिश, सेक्शन नंबर 4, जॉनर नॉवेल. आज आपण पाठ्यपुस्तकातील 4था विभाग कादंबरी याचा अभ्यास करणार आहोत. आजच्या या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल या लेसनबद्दल बोलणार आहोत. यापूर्वी आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल या पाठाचा पार्ट 1 अभ्यासलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण 18व्या शतकातील कादंबरीचा उगम कसा झाला, नॉवेल म्हणजे काय, सुरुवातीचे कादंबरीकार कोण, कादंबरीचा प्रवास आणि भारतीय कादंबरीकारांची ओळख करून घेतली. आज आपण आपल्या या सेकंड पार्टमध्ये कादंबरीचे घटक आणि कादंबरीचे प्रकार यांचा अभ्यास करणार आहोत. एलिमेंट्स ऑफ नॉवेल और नॉवेला म्हणजेच कादंबरी किंवा कादंबरीचे घटक. देर आर 6 एलिमेंट्स इसेन्शियल ऑफ नॉवेल और नॉवेला. All these factors may be related to one another in the work by an author. कादंबरीचे 6 घटक आवश्यक आहेत. हे सर्व घटक लेखकाने केलेल्या कार्यात एकमेकांशी संबंधित असू शकतात. थीम म्हणजेच विषय, प्लॉट म्हणजे कथानक, कॅरेक्टर म्हणजे पात्र, सेटिंग म्हणजे नेपथ्य किंवा चित्रपट किंवा नाटकासाठी उभारलेला देखावा, कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष, लँग्वेज और स्टाईल म्हणजेच भाषा किंवा शैली. थीम is the central idea in the novel which can be expressed in a nutshell. It is a philosophical statement or a truth which the writer has put forth through the narration of the series of events in the story and characters acting in the particular setting. थीम म्हणजेच मुख्य विषय. विषय ही कादंबरीतील मध्यवर्ती कल्पना असते, जी थोडक्यात व्यक्त करतात. हे एक तात्विक विधान किंवा सत्य असते, जे लेखकाने कथेतील घटनांच्या मालिकेच्या माध्यमातून आणि विशिष्ट मांडणीत काम करणाऱ्या पात्रांच्या मालिकेच्या माध्यमातून मांडलेले असते. प्लॉट म्हणजे कथानक. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी और द कोर्स ऑफ इव्हेंट्स that make up the theme. It is created by the conflict, either internal, means inside the mind of the character, or external, means with other character or entities. Plot may be simple or complex. कथानक ही मुळात कथा आहे किंवा घटनाक्रम आहे, जी कथानक बनवतात. ते एकतर अंतर्गत संघर्षामुळे निर्माण होतात किंवा बाह्य किंवा इतर पात्रासह किंवा घटकासह निर्माण होतात. कथानक साधे म्हणजे एकच कथानक किंवा गुंतागुंतीचे असू शकते, की ज्याच्यामध्ये अनेक उपकथानकांचे परस्परात भाग विणलेले असतात. कॅरेक्टर म्हणजे पात्र. Characterization is related to the plot as the course of events take place because of certain behavior of the characters. Depiction of character can range from a thumbnail sketch to deep, wordy, highly detailed verbal sketch. The important character may have been described in its every aspect by the writer. व्यक्तिचित्रण कथानकाशी संबंधित असते, कारण पात्रांच्या विशिष्ट वर्तणुकीमुळे घटना घडत असतात. पात्राचे चित्रण लघु प्रतिमेपासून खोल, शब्दशः अत्यंत तपशीलवार शाब्दिक रेखाचित्रापर्यंत असू शकते. महत्त्वाच्या व्यक्तिरेखेचे वर्णन लेखकाने त्याच्या प्रत्येक पैलूत केलेले असते. कॅरेक्टर continued from the last slide. The minor characters are not given much importance. छोट्या पात्रांना फारसं महत्त्व दिलं जात नाही. The reader follows the actions of one main character throughout the novel. वाचक संपूर्ण कादंबरीत एका मुख्य पात्राच्या कृतीचे
अनुसरण करत असतो. दिस कॅरेक्टर इज रेफर्ड टू ॲज द प्रोटोगॉनिस्ट, and protagonist means main character, is in conflict with a character or any entity or a force. It may be internal or external, which is known as antagonist. या पात्राला नायक म्हणून संबोधले जाते. नायक म्हणजे मुख्य पात्र एखाद्या वर्ण किंवा अस्तित्व किंवा शक्ती, मग ती अंतर्गत असो किंवा बाह्य असो, यांच्या विरोधात असते, ज्याला विरोधक किंवा खलनायक म्हणून ओळखले जाते. सेटिंग. सेटिंग म्हणजे नेपथ्य. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. देर आर सेव्हरल आस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग. इट इन्क्लूड्स प्लेस, पीरियड, टाइम, क्लायमेट or weather and lifestyle. Plot and character are the two major elements that are affected due to setting. नेपथ्य ही पार्श्वभूमी आहे ज्यात कथा घडत असते. नेपथ्यामध्ये अनेक पैलू आहेत. यामध्ये स्थान, कालावधी, वेळ, हवामान आणि जीवनशैलीचा समावेश आहे. कथानक आणि पात्र हे दोन प्रमुख घटक आहेत जे नेपथ्यामुळे प्रभावित होतात. कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी अबाउट द प्लॉट. कथेतील विरुद्ध शक्तींमधील धडपडीला संघर्ष असे म्हणतात. कथेतील संघर्षामुळे कथानकाबद्दल उत्सुकता आणि कुतूहल निर्माण होते. लँग्वेज और स्टाईल म्हणजे भाषा किंवा शैली. द लँग्वेज अँड द टेक्निक्स युज्ड बाय द ऑथर फॉर द नरेशन ऑफ कोर्स ऑफ इव्हेंट्स इज नोन ॲज द स्टाईल. An author can use extensive vocabulary and high phrases, or he may be laconic and would write only to the point, or he may mix both according to the requirement for meeting his purpose. घटनांच्या वर्णनासाठी लेखकाने वापरलेली भाषा आणि तंत्रे यांना शैली असे म्हणतात. लेखक विस्तृत शब्दसंग्रह आणि उच्च वाक्य वापरू शकतो किंवा संक्षिप्त असू शकते. तो केवळ मुद्देसूद लिहितो किंवा आपला हेतू पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार ते दोन्ही घटक एकत्र करू शकतो. He may use linguistic devices to make the narrative effective. All these factors decide the texture of the narration and create an impact on the readers. कथा प्रभावी करण्यासाठी ते भाषिक साधनांचा वापर करू शकतात. हे सर्व घटक कथेचा पोत ठरवतात आणि वाचकांवर प्रभाव पाडतात. टाइप्स ऑफ नॉवेल्स म्हणजेच कादंबरींचे प्रकार. रिअलिस्टिक नॉवेल म्हणजेच वास्तववादी कादंबरी. पिकरेस्क म्हणजे कठोर आणि कपटी नायकाच्या साहसांशी संबंधित काल्पनिक कथा. हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक. एपिस्टलरी म्हणजे पत्रव्यवहारावर आधारित. गॉथिक म्हणजे दहशतवाद, रहस्य, सन्मान, रोमांचक किंवा झपाटलेल्या इमारती असलेल्या कादंबऱ्या. ऑटोबायोग्राफिकल म्हणजे आत्मचरित्रात्मक. ॲलेगरिकल म्हणजे रूपकात्मक कादंबरी. युटोपियन और डायस्टोपियन म्हणजे आदर्श गोष्टीत रमणारा समाज सुधारक. सायकोलॉजिकल म्हणजे मानसशास्त्रीय कादंबरी. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे चैतन्याचा प्रवाह. बिल्डिंग्स रोमन म्हणजे आध्यात्मिक शिक्षणाशी संबंधित असलेली कादंबरी. सायन्स फिक्शन म्हणजे विज्ञान कथा आणि डिटेक्टिव्ह फिक्शन म्हणजे गुप्तहेर कथा. चला या कादंबरीच्या प्रकारांना विस्तृतपणे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. रिअलिस्टिक नॉवेल. The realistic novel is a fiction that gives the effect of realism. Sometimes this is also called a novel of manner. वास्तववादी कादंबरी ही वास्तववादाचा प्रभाव मांडणारी काल्पनिक कथा आहे. कधीकधी याला शिष्टाचार कादंबरी असेही म्हणतात. It can be characterized by its complex characters with mixed motives that are rooted in
in the social class. The characters in the realistic novel interact with other characters and undergo possible and everyday experiences. संमिश्र हेतू असलेली गुंतागुंतीची पात्रे याचे वैशिष्ट्य असू शकते जे सामाजिक वर्गाचे मूळ आहे. वास्तववादी कादंबरीतील पात्रे इतर पात्रांशी संवाद साधतात आणि त्यांना तर्कसंगत आणि दैनंदिन अनुभव देतात. पिकरेस्क नॉवेल म्हणजेच कपटी नायकाच्या साहसांशी संबंधित काल्पनिक कथा. द वर्ड पिकरेस्क इज originated from the Spanish word picaro, which means a rogue. A picaresque novel narrates the adventures of the protagonist, who is an eccentric or a disreputable person in an episodic form. पिकारेस्क या शब्दाचा उगम पिकारो या स्पॅनिश शब्दापासून झाला आहे, ज्याचा अर्थ दृष्ट आहे किंवा दृष्ट असा होतो. पिकारेस्क कादंबरी नायकाच्या साहसांचे वर्णन करते, जे विक्षिप्त किंवा असभ्य माणूस आहे ते एका एपिसोडच्या स्वरूपात असते. हिस्टॉरिकल नॉवेल म्हणजेच ऐतिहासिक कादंबरी. अ हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल set in a period earlier than that of the writing. ऐतिहासिक कादंबरीत कादंबरी लिहिण्यापूर्वीच्या काळाचे वर्णन केलेले असते. एपिस्टलरी नॉवेल म्हणजेच पत्रव्यवहारावर आधारित असलेल्या कादंबऱ्या. द वर्ड एपिस्टलरी derives from the Latin word epistola, which means a letter. The epistolary novel is that in which the writer presents the narrative through a series of correspondence or other documents. Although letters are the most common basis for epistolary novel, diary entries are also a popular form of this type. Epistolary कादंबरी अशी आहे की ज्यामध्ये लेखक पत्रव्यवहार किंवा इतर कागदपत्रांच्या माध्यमातून कथा सादर करतो. एपिस्टलरी हा शब्द एपिस्टोला या लॅटिन शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ पत्र असा होतो. एपिस्टलरी कादंबरीसाठी पत्रे हा सर्वात सामान्य आधार असला तरी डायरीच्या नोंदी हा सुद्धा अशा प्रकारच्या लेखनाचा एक लोकप्रिय प्रकार आहे. Allegorical novel. An allegory is a story that bears more than one level of meaning. The surface meaning of such novel is different from the symbolic meaning of it. The symbolic meaning of an allegory may be political, religious, historical or philosophical. Allegorical novel म्हणजे रूपकात्मक कादंबरी. दृष्टांत कथा किंवा रूपक कथा ही एक कथा आहे ज्याला एकापेक्षा अधिक अर्थ असतो. अशा कादंबरीचा वरवरचा अर्थ त्याच्या लाक्षणिक अर्थापेक्षा वेगळा असतो. एखाद्या रूपकाचा लाक्षणिक अर्थ राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक किंवा तात्विक देखील असू शकतो. गॉथिक नॉवेल. द नॉवेल्स दॅट इन्क्लूड टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, supernatural doom, death or decay or haunted buildings are called the Gothic novels. गॉथिक कादंबऱ्या या दहशतवाद, रहस्य, सन्मान, रोमांचक, अलौकिक, दुर्दैवी मृत्यू किंवा क्षय किंवा झपाटलेल्या इमारतींचा समावेश असलेल्या कादंबऱ्यांना गॉथिक कादंबऱ्या असे म्हटले जाते. Autobiographical novel. The autobiographical novel is the novel based on the life of the author. However, the author changes the places and names of characters or even may change or avoid certain details of his life. It may or may not be in the first person narration. आत्मचरित्रात्मक कादंबरी ही लेखकाच्या जीवनावर आधारित आहे. तथापि
लेखक पात्रांची ठिकाणे आणि नावे बदलतो किंवा त्याच्या आयुष्यातील काही तपशील देखील बदलू शकतो किंवा तो टाळू शकतो. ते पहिल्या व्यक्तीच्या वर्णनात देखील असू शकते किंवा नसते. युटोपियन और dystopian novel. Utopia is an imaginary community or society possessing the ideal qualities. It is a common literary theme, especially in science fiction or speculative fiction. युटोपिया हा आदर्श गुण असलेल्या एका काल्पनिक समुदाय किंवा समाज आहे. ही एक सामान्य साहित्यिक कथा आहे, विशेषतः विज्ञान कथा किंवा सिद्धांतात्मक कल्पित कथा. सायकोलॉजिकल नॉवेल म्हणजेच मानसशास्त्रीय कादंबरी. सायकोलॉजिकल नॉवेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटोगॉनिस्ट or even the other characters as much as the external factors. मानसशास्त्रीय कादंबरी ही काल्पनिक कथा आहे जी नायकाच्या अंतर्गत जीवनाला किंवा इतर पात्रांना बाह्य घटकांची वागणूक देते. Stream of consciousness novel. Stream of consciousness is a phrase coined by William James in his treatise Principles of Psychology. It means the flow of the thoughts. Incidents in the plot are in the sequence of their occurrences. The novelist narrates them as they enter the mind of the character. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजेच सतर्कतेचा प्रवाह. विल्यम जेम्स यांनी त्यांच्या ग्रंथात मानसशास्त्राचे तत्व या ग्रंथात सतर्कतेचा प्रवाह हे वाक्य वापरले. याचा अर्थ विचारांचा प्रवाह असा आहे. कथानकामधील घटना त्याच्या घटनांच्या क्रमाने असतात. व्यक्तिरेखेच्या मनात प्रवेश करून कादंबरीकार त्याचे वर्णन करतो. Bildungsroman novel. The German word Bildungsroman indicate growth. The fictional biography or autobiography is concerned with the growth of the protagonist's mind, spirit, and characters from their childhood to adulthood. Bildungsroman कादंबरी म्हणजेच आध्यात्मिक शिक्षणाशी संबंधित असलेली कादंबरी. Bildungsroman हा जर्मन शब्द वाढ सूचित करतो. काल्पनिक चरित्र किंवा आत्मचरित्र नायकाच्या मनाची, आत्म्याची आणि बालपणापासून तारुण्यापर्यंतची किंवा तारुण्यापर्यंतच्या वाढीशी संबंधित असते. In the first half of the 20th century, a cut of pulp magazines became popular in which fantastic fiction for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. The pulp fiction era provided a building ground for the detective novels and science fiction. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात पल्प म्हणजेच लगदा किंवा पल्प नियतकालिकांचा एक पंथ लोकप्रिय झाला, ज्यामध्ये जनतेच्या सामान्य मनोरंजनासाठी अद्भुत कथा स्वस्त पल्प पेपरवर छापण्यात आली. पल्प फिक्शन युगाने गुप्तहेर कादंबऱ्या आणि विज्ञान कथांसाठी एक जागा तयार करून दिली. सायन्स फिक्शन. Science fiction, it is a genre of speculative fiction dealing with imaginative concepts such as futuristic setting, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universe, and extraterrestrial life. Science fiction and often explores the potential consequences of scientific and other innovations. Frankenstein by Mary Shelley is considered the first novel based on science and technology.
The genre flourished in the second half of the 19th century. विज्ञान कथा ही काल्पनिक संकल्पनांशी संबंधित सिद्धांतात्मक काल्पनिक कथा आहे, जसे की भविष्यातील मांडणी, भविष्यकालीन विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ प्रवास, वेळेचा प्रवास, समांतर विश्व आणि पृथ्वीच्या बाहेरचे जीवन. विज्ञान कथा सहसा वैज्ञानिक आणि इतर नवनिर्मितीच्या संभाव्य परिणामांचा वेध घेतात. मेरी शेली यांची फ्रँकेस्टाईन ही विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित पहिली कादंबरी मानली जाते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ही शैली अधिकच बहरली. डिटेक्टिव्ह फिक्शन. It is a subgenre of crime fiction and mystery fiction in which an investigator or a detective, either professional or amateur, investigates a crime, often a murder. डिटेक्टिव्ह फिक्शन म्हणजेच गुप्तहेर कथा. डिटेक्टिव्ह फिक्शन ही गुन्हे कथा किंवा गूढकथेची एक उपशैली आहे, ज्यामध्ये तपास करणारा किंवा गुप्तहेर एकतर व्यावसायिक किंवा शौकीन किंवा हौशी असतो, जो एखाद्या गुन्ह्याचा तपास करतो, अनेकदा त्याचा मागोवा घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल या पाठाचा 2 स्वतंत्र व्हिडिओजमध्ये अभ्यास केलेला आहे. तुम्हाला हा धडा व्यवस्थित समजावा यासाठी माझा हा मराठीमध्ये लेक्चर तयार करण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तेव्हा गुड लक, हॅपी लर्निंग. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.